माणिक ससाने दीपक देखील अभिवादन करा, पुढे चला. जय स्तंभास अभिवादन करा, पुढे चला. आज विजय स्तंभावर पुढे चला. आणि 208वा हा शौर्य दिवस आहे आणि या अनुषंगाने इथे लाखोच्या संख्येने इथे लोक पोहोचलेले आहे आणि या स्तंभाला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी पोहोचले आहे आणि मोठी अशी गर्दी आहे या ठिकाणी. लाखोच्या संख्येने लोक पोहोचले आहे आणि या विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी 208वा हा शौर्य दिवस आहे आणि या नवीन वर्षाच्या दिनानिमित्त आणि या स्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखोच्या संख्येने लोक इथे पोहोचले आहे आणि यांना अभिवादन करण्यासाठी पोहोचले आहेत. स्तंभाला अभिवादन करण्यासाठी पोहोचले आहे आणि आज नवीन वर्षाचा प्रथम दिवस आहे. आपण मानवंदना देण्याकरता आलेला आहात, काय सांगा? या इथे आज लाखो लोक, मी आणि माझ्याबरोबर लाखो लोक या इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1 जानेवारी 1927ला पहिल्यांदा मानवंदना दिली. त्यानंतर लोकांना खरा इतिहास कळलेला आहे की आपण सुद्धा येण्या गबाळ्याची औलाद नाही तर शूरांची औलाद आहोत. आपण आपलं वीरत्व हे जगामध्ये न भूतो न भविष्यती आहे आणि त्यामुळं या इथं जे आत्तापर्यंत दबले गांजलेले लोक होते, जे मनुवाद्यांच्या एकंदरीत जाती व्यवस्थेमुळे त्यांना खालच्या पायरीवर ठेवण्यात आलं होतं, ती सर्व मंडळी आज आपलं वीरत्व, आपल्या पूर्वजांच्या वीरत्वाला सलाम करण्यासाठी आणि आपल्यामध्ये सुद्धा एक स्फूर्ती घेऊन जाण्यासाठी इथे येतात. आणि त्याच पद्धतीने मी आलो आणि या इथे आज लाखो लोक, म्हणजे मला सांगायला अभिमान वाटेल की या इथे बिहार आणि UP मधून सुद्धा लोक आली आहेत, या इथे कर्नाटक आणि तामिळनाडू मधून सुद्धा लोक आली आहेत आणि खऱ्या अर्थानं 2018ला जो या इथे अपशकुन घडवण्यात आला त्यानंतर ह्या जय स्तंभाचं जी माहिती होती, या जय स्तंभाला जी प्रसिद्धी मिळाली ती विश्वभर मिळाली आणि त्याचा प्रतिसाद आपण पाहतोय की दरवर्षी या जय स्तंभावर 1 जानेवारी येणाऱ्या लोकांचा प्रचंड मोठा जनसमुदाय वाढत चाललेला आहे. आणि आज सुद्धा लाखो लोक, 20-25 लाख लोक आतापर्यंत आली असतील असं मला अंदाज आहे. काय सांगायचं आहे की रिपब्लिकन सेनेच्या सभेमध्ये गर्दी भरपूर होतं परंतु ते हुटामध्ये कन्वर्ट होत नाही. नाही, आतापर्यंत आम्ही सामाजिक संघटना म्हणून करत होतो, कोणाचाही पाठिंबा देत होतो. पहिल्यांदाच आम्ही मागच्या वेळेस इलेक्शन लढलं, आम्ही 4 सीटा लढलो आणि ते 3 जिंकल्या होत्या. आता आम्ही महानगरपालिकेचं इलेक्शन लढत आहोत आणि मला पूर्ण खात्री आहे की महानगरपालिकेमध्ये सुद्धा आंबेडकरी समाज आमच्या बरोबर राहील आणि रिपब्लिकन सेनेच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मतं निवडून देईल. त्यामुळं आंबेडकर चळवळीला खऱ्या अर्थानं गतिमान करण्याचं काम रिपब्लिकन सेना करते असं माझं या इथून आपल्या चॅनलच्या वतीनं सर्व आंबेडकरी जनतेला सांगणं आहे. आणि जर
खऱ्या अर्थानं आपण एकत्र आलो तर माझं पूर्वीपासूनचा माझं स्लोगन आहे, तुम्ही मला साथ द्या मी तुम्हाला सत्ता देतो. आणि ते आता लवकरच या पुढच्या राजकारणामध्ये हे स्लोगन खरंच ठरलेलं दिसेल एवढं मी आपल्याला आश्वासन देतो. धन्यवाद. जय भीम.